गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा जो आपला काही ज्ञानयज्ञ चालू आहे गुरुचरित्राचा, तर गुरुचरित्रावर आपण विचार करताना गुरुचरित्राचं प्रयोजन आपल्याला कळलं. काल आपण प्रयोजन म्हणालो. चरित्राचं सामर्थ्य काय, हा एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की पुत्रदारा धनसंपत्ती जे जे वांछिले होय जना, असे एक ओळ पहिल्याच अध्यायात येते. लौकिक दृष्टीने पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. माझ्याकडे काही लोक येतात आणि आपल्याला जो अनुभूत असा हे आहे की गुरुचरित्राच्या अध्ययनाला ज्याला मुलं बाळ होत नाहीत वगैरे, तर त्यांना आपल्या पूर्वपार अशी मान्यता आहे की म्हणजे हे आहे, आणि त्याला जशी तुमची श्रद्धा आहे तसं फळ आहे. आणि 39वा अध्याय आपण जनरली त्यांना वाचायला देतो, असं आहे. गुरुचरित्राचं सामर्थ्य काय, तर माझ्या वाचनात आलं होतं, कुठल्या तरी अंकामध्ये वाचलं की गुरुचरित्राचं वर ॲनी बेसंट दत्त संप्रदायामध्ये वेदतुल्यच मानला जातो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहिला जो अध्याय आहे ना, त्याप्रमाणे जर पहिला अध्याय आपला, तर पहिला अध्यायाला गणपतीचं स्मरण आहे. आणि गणपतीचं स्मरण नंतर कुलस्वामिनीची श्रीपाद वल्लभांचं, जे श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्याय नमः, असं म्हणून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आणि गणपती वगैरे ह्या सर्वांचं स्मरण करून आधी गणपतीचं येतं, नंतर शारदेचं येतं, आणि वागीश्वरी म्हणून तिचा उल्लेख आहे. वागीश्वरी पुस्तक विणा जिचे करी हंसवाहिनी असे देखा, असं म्हणून तिला वंदन केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर ते पुढे वर्णन करता करता आता वंदू त्रिमूर्तीसी, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना वंदन केलेलं आहे. आपल्या कुळांना सुद्धा, म्हणजे कविकुळ जे झालेले आहेत, म्हणजे पराशरादी व्यासादी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे पर्यासा, असं ते म्हणालेले. आणि वैशिष्ट्य असं आहे की निर्णय कवित्व असे कैसे, यापूर्वी त्यांनी असं काही लिहिलं नाही, असं याच्यावरून आपल्याला वाटतं. परंतु मला काही संशोधन करताना किंवा शोध घेताना मराठी सारस्वतामध्ये विलभावेंचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांच्यानी लिहिलेल्या ग्रंथाचं एक शिवावर शिवरात्र काय असं एक मला तर तोंडावर नाव आहे, ते त्यांनी लिहिल्याचं हे आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही श्लोक लिहिलेले आहेत, काही संस्कृतमध्ये लिखाण केलेलं आहे, ते आपल्याला उपलब्ध होत आहे. तर याचा अर्थ सरस्वती गंगाधरानं बरंच लेखन केलं असावं, पण आपल्याकडे दत्त संप्रदायात मान्य पावलेला ग्रंथ गुरुचरित्र म्हणून तोच पुढे आला, आणि बाकीचं लिखाण काही पुढे आलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर असं करून त्यांनी कविकुळाला वंदन करून की ग्रंथप्रकार न कळे ग्रंथप्रकार नेणे शास्त्रांचा विचार, म्हणजे मला कुठला ग्रंथ कशा पद्धतीने लिहावा, कारण नियम आहेत त्याला, आणि शास्त्राचा विचार, म्हणजे त्यांना शास्त्र माहिती नाही आहे असं ते म्हणतात. भाषा नये महाराष्ट्र, त्यांना मराठी अवगत नाही आहे, ते कन्नड आहेत. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी, आणि म्हणून ब्रह्मा विष्णू दिकांसहित सगळ्यांना वंदन करून शेवटी ते कविकुळांना का म्हणतात, वंदन करतात, की तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या आशीर्वादानं हे आम्हाला प्राप्त होऊ देस, कृपा असावी, साध्य होऊ द्या. ऐसे सगळिका विनमोनी मग ध्याईले पूर्वजमनी
असं सगळ्यांना वंदन करून त्यांचं स्मरण करून त्यांचे जे पूर्वज आहेत ते त्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्यपुरुषांचे आई वडिलांचं स्मरण करून ज्यांच्या घरामध्ये जे पुण्यपुरुष ज्याला म्हणतो आपण ते झाले. पुण्यपुरुष म्हणजे जे सत्पुरुष ते म्हणतात, त्यांच्या वाडवडिलांना ते आदरानं ते म्हणतात. आपस्तंभ शाखेसी, आपस्तंभ ही शाखा आहे, त्या शाखेतले कौंडिन्य गोत्राचे असलेले साखरे नाम विख्याती, म्हणजे साखरे त्यांचं आडनाव आहे. सायनदेवापासून नागनाथ आणि त्याचा मुलगा देवराव, नागनाथाचा मुलगा देवराव त्याचा सुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा. आणि नंतर मग गंगाधर आणि गंगाधराचा मुलगा म्हणजे हे सरस्वती गंगाधर. नमन करता जनक जननी माता पूर्वज ध्यातो मनी. जे पूर्वज जे आहेत त्यांचं स्मरण करतोय. जो का पूर्वज नामधारणी अश्वलायन शाखेचा, काश्यपाचे गोत्री चौडेश्वरी नामधारी. आता आईच्या कुळामध्ये असलेले, आईच्या कुळामध्ये ते इथे आपस्तंभ शाखा ही वडिलांची आहे. आईच्या शाखा जी आहे ती अश्वलायन शाखेचे, काश्यपाचे गोत्री आणि कश्यप गोत्र असून चौडेश्वरी नामधारी. चौडेश्वरी ही देवी आहे आणि चौडेश्वरी देवी चौडेश्वरी नामधारी वागे जैसा जन्म अवतारी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी, त्यांच्या आई वडिला म्हणजे मातृकुळामधले ते उल्लेख करतात. त्यांची जी कन्या होती चौडेश्वरी आणि त्यांनी दिले जन्नू म्हणजे या नावाचा एक राजा असेल अवधारी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी, त्यांची जी मुलगी आहे ती माझी आई. निश्चय जैसे भवानी, अगदी भवानीसारखे आहे. चंपा नामे पुण्य खाणी स्वामिनी माझी पर्यसा. हे सगळं सांगताना पुढं आपण महत्त्वाचं घेऊया. हे तो त्याची ओळख करून देतो. हे केल्यानंतर तो महत्त्वाचं असं सांगतोय की पूर्वपार अमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी. आणि त्यांच्या वंशावर, कारण सायमदेवांवर महाराजांची कृपा होती. सायमदेवांचा नंतर नागनाथ वगैरे, नागनाथसुद्धा, कारण जर आपण 43 अध्याय म्हणजे 42 अध्यायामध्ये आणि 43 म्हणजे जे आपल्याला काय म्हणतो आपण त्याला अनंत व्रताचा जो महिमा आहे तो 43 अध्यायामध्ये ते सांगतं की तुझे ज्येष्ठ स्वतःशी तू दे वगैरे. आणि त्याचं नाव नागनाथ आहे आणि ते तो आमच्यासारखा होईल वगैरे असं सगळं झालं. आणि ते खरंच असं आहे की नागनाथ हे त्या महाराजांच्या सारखे सत्पुरुष झाले. आणि तिथे हत्तरवाट म्हणून गाव आहे, तिथे त्यांची समाधी आहे. तर अशा पद्धतीने ते सगळा उल्लेख करतात. पण कसं आहे की हे करत असताना तो म्हणतो की गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती मातेपुरीसी चरित्र आपले विस्तारवया. आणि माझं चरित्र लिही असं स्वतः महाराजच सांगतात. म्हणे ग्रंथ कथन करी म्हणजे ग्रंथ सांग. अमृत घट स्वीकारी तुझे वंश परंपरी लादती चारी पुरुषार्थ. आणि तुझ्या वंशामध्ये धर्म काम अर्थ मोक्ष हे सगळं, धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ लादतील म्हणजे लाभतील. गुरुवाक्य माझं कामधेनू, कारण गुरुवाक्य आहे ते माझ्यासाठी कामधेनू आहे. म्हणजे का, गुरूंचं जरी गुरूंची आज्ञा असली तरी करणार कोण आहे? गुरूंची आज्ञा आहे तर गुरुच त्याला बळ देणार आहेत आणि ती शक्ती गुरुच त्यांच्याकडून करून घेणार आहे.
म्हणून ते म्हणतात की त्यामुळे माझ्या मनात अनुमान नाही आहे, सिद्धी पावणारा आपण नृश्री नृस्य सरस्वती. आणि महाराजांच्या कृपेने हे सगळं होणार आहे. हां, त्रैमूर्तीचा अवतार झाला नृस्य सरस्वती नर, कवण जाणे याचा पार. याचा पार काय सांगणार, इतकं आघात असं त्यांचं चरित्र आहे, असं त्यांचा लीला आहे, असं त्यांचं आघात व्यक्तिमत्व आहे. त्याचं पार काय लागणार, चरित्र कवणानं वर्णवे. हां, तर असं चरित्र आपल्याला काही सांगता येणार नाही, असं म्हणजे शब्द थिटे पडतील असं त्यांचं चरित्र आहे. चरित्र ऐसे श्रीगुरूंचे, वर्णू न शके मी माचे, आज्ञापन असे श्रीगुरूंचे, म्हणून वाचे बोलत असे. आणि हे असं चरित्र आहे की ते मी वर्णू नाही शकत, पण आज्ञा पण आहे, तशी आज्ञा आहे. आणि त्यामुळे मी हे बोलतोय. ज्यास पुत्र पौत्री असे चाड, म्हणजे ज्यांना इच्छा आहे मुलाबाळांची होण्यासाठी किंवा पुढं त्यांचं चांगलं व्हावं वगैरे, त्यासी कथा असे हे गोड, म्हणजे त्यांना ही कथा गोड आहे. लक्ष्मी वसे अखंड तया भवनी पर्यसा. आणि हे चरित्र जे स्मरण करतात, वाचतात, त्याचं मनन करतात, लक्ष्मी त्याच्याकडे अखंड राहते. हां, तया भवनी पर्यसा, त्याच्या घरी अखंड लक्ष्मी राहते. ऐसी कथा जयाचे घरी, वाचती नित्य प्रेम भरी, श्रियायुक्त निरंतरी, नांदती पुत्र कलत्रयुक्त. आणि मुलाबाळांसहित आणि श्रियायुक्त म्हणजे संपत्तीसह ते राहतात, आयुष्य गुजराण करतात. हां, कसे, अशी जी कथा प्रेमाने वाचतात त्यांच्या घरी. रोग नाही तया भवनी, त्यांच्या घरी रोग नाही, सदा संतुष्ट गुरुकृपेने. आणि त्यामुळे ते गुरुच्या कृपेने संतुष्ट असतात. निसंदेह सातादिनी, एकदा बंधन तुटे जाणार. आणि 7 दिवस तुम्ही ऐकलं किंवा अगदी वाचलं तरी बंधनं तुटून जातात. ऐसी पुण्य पावन कथा. बंधन म्हणजे कसलं आहे, आपल्याला बंधन सगळं आहे ते खरं तर मोहाचं बंधन आहे. हां, आणि ते बंधनं तुटली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी तेच आहे ना, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा करिष्ये वचनं तव. असं कृष्णाला अर्जुन का म्हणतो, तर त्याचा मोह नष्ट झाला आहे. आणि मोह हे बांधतंय आपल्याला, मोह आहे, आसक्ती आहे, ह्या सगळ्या बंधनातून आपण तुटलं पाहिजे आणि ती सुटली पाहिजे. आणि त्यासाठी ते बंधन तुटून जातं असं म्हणतं. ऐसी पुण्य पावन कथा सांगेन एक विस्तारता. अशी तुम्हाला एक मी कथा सांगेन, सायासाय वीण होय साध्यता. काही त्रास होणार नाही, फक्त ऐका तुम्ही श्रद्धेने. हां, आणि सद्य फल प्राप्त होय. आणि नंतर मगाशी जे सांगितलेली जी फळं आहेत ती तुम्हाला प्राप्त होतील. निधान लागे अप्रयासी, काही कष्ट न करता तुम्हाला हे प्राप्त होणार आहे. तरी कष्ट का असायासी, तरी का वेगवेगळे कष्ट करायचे. विश्वास माझ्या बोलासी, एका श्रोते एक चित्ते. आणि माझ्या या बोलावर विश्वास ठेवा, एक चित्ताने, अगदी विश्वासाने. आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवी तसे बळे. हां, आणि आमच्या समोर या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला हे विनवतो आहे. श्री गुरुस्मरण असे भले, अनुभवावं सगळी. आणि म्हणून गुरुस्मरण करा आणि त्याचा अनुभव घ्या. हां, असं ते म्हणतात. का, त्याला पुरावा आहे, मी स्वतः पुरावा आहे, माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे असं ते सांगतात. आणि म्हणून तुम्ही त्याचा अनुभव घ्या, हां, असं म्हणतात ते. आणि मग ते पुढे तृप्ती झाल्यावरी ढेकर देती जैसे जेवणार, गुरु महिमेचा उद्गार बोल तसे अनुभवणे. आणि जसं भरपूर पोटभर जेवल्यानंतर तृप्तीने ढेकर देतो ना, समाधान, तसं तुम्ही महिमा, अगदी गुरुमहिमा ऐकल्यावर आणि सतत चिंतन केल्यावर तुम्ही तृप्त व्हाल. हां, बोलस असे अनुभवणे. आणि हे मी अनुभवलेलं आहे आणि मी हे तुम्हाला सांगतोय. मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचने. मी एक सामान्य आहे. सामान्य का, तर तो म्हणतो मला शास्त्रज्ञान नाही आहे, मला भाषेचं, मराठी भाषेत लिहितो आहे तो ग्रंथ, पण मला मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे. गंमत अशी आहे की सरस्वती गंगाधरानं
मराठीमध्ये हा ग्रंथ लिहिला तरी त्याच्यामध्ये म्हणजे हा कालखंड आहे तो लक्षात घ्या. तो कालखंड यवनांचं राज्य आहे. आणि आपल्याकडे वेगवेगळे लोक मस्ती करून होतेच, म्हणजे डच होते, फ्रेंच होते, सगळे चालू होते. पण असं असताना देखील गुरुचरित्रामध्ये तुम्हाला फारशी शब्द सापडत नाहीत, तुम्हाला अन्य भाषेचे शब्द सापडत नाहीत. आणि हे एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात मी सामान्य म्हणून ये, उदास व्हाल माझे वचने. आणि म्हणून तुम्ही उदास व्हाल किंवा म्हणजे काय म्हणतात की काय हे करायचं, ह्याला ज्याचं ज्ञान नाही आहे वगैरे म्हणून तुम्ही खिन्न व्हाल. तर तसं न होता तुम्ही असं म्हणतील की मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय. एखाद्या माशी असेल, तिच्याकडून मधाची अपेक्षा का करावी? त्या माशीकडून काही मध मिळणार आहे का? नाही ना, कारण ती माशी आहे असं तुम्ही समजू नका. का? जैसे शिंपल्यांत मुक्ता फळं, जसे शिंपल्यामध्ये मोती सापडतात अथवा कर्पूर कर्दळ किंवा कापूर सापडतो. विचारी पा आश्वस्त मूळ कवडा पासबोत्पत्ती. ग्रंथ कराल उदास वाकडा कृष्ण दिसे ऊस. अमृतवद निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी. म्हणजे माझा उणेपणा जो आहे तो नका पाहू. मी जे सांगणार आहे ना, ज्या गुरुचं महात्म्य सांगणार आहे ना, त्या महात्म्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे ऊस वाकडा दिलेलं आहे की वाकडा कृष्ण दिसे ऊस. कृष्ण म्हणजे काळसर, जो परिपक्व झाला की त्याला असा जांभळट आणि काळसरपणा येतो. तर तो तसा दिसेल, वाकड आहे म्हणून तुम्ही त्या वाकड आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तर अमृतवत निघे त्याचा रस, तो अमृता समान गोड असा मधुर रस आहे, त्याच्यावर तुम्ही दृष्टी ठेवा. तैसे माझे बोलणे, तसंच माझं बोलणं आहे. ज्याची साड गुरुस्मरणे, आणि ज्याला साड आहे त्याने गुरुस्मरणाची साड आहे, इच्छा आहे, त्यांनी अंगीकार करणारे शाणे. आणि असे जे काही शाणे आहेत, जे विवेकयुक्त असे आचरण करणारे आणि विवेकयुक्त बुद्धी ज्याची आहे, ते अनुभवतील एकचित्ते, आणि तो त्याचा अनुभव घेतील एकचित्ताने. ब्रह्मरसाची गोडी अनुभवता फळे रोकडी. आणि या ब्रह्मरसाची, ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ रस आहे तो, ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी. त्याचं फल मिळणार आहे तर रोकडं मिळणार आहे. गुरुचरित्राचं फळ रोकडं मिळणार आहे. या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव, आणि याला अनुभव येणार आहे. आणि गुरुचरित्र कामधेनू एकता होय महाज्ञानो. शोती करून दे या सावध म्हणू एक चित्ते परियसा. आणि गुरुचरित्र कामधेनू आहे. कामधेनू याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर कामधेनू जी आहे त्या कामधेनू इच्छा पूर्ण करते. आपल्याकडे कल्पवृक्ष आणि कामधेनू या संकल्पना आहे. एकता होय महाज्ञान, आणि त्याला ज्ञान होतं. शोती करून या सावध म्हणू करून म्हणजे अगदी सावध चित्ताने लक्षपूर्वक तुम्ही ऐका. एक चित्ते पुरियेसा म्हणजे एक चित्ताने ऐका. श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्याचा अत्युद्भुती सांगेन एका एक चित्ते. आणि तुम्हाला त्याचा महिमा मी तुम्हाला सांगतोय. गाणगापुरी त्यांची ख्याती झाली विशेष. त्यांचा महिमा अत्यद्भुत असा आहे, तो मी तुम्ही सांगतोय, तुम्ही एकचित्ताने ऐका असं ते म्हणाले. तया ग्रामी वसती नर गुरु म्हणून महिमा असे थोरू. आणि म्हणून त्या गावामध्ये स्वतः महाराज राहिले म्हणून तिथला महिमाच थोर आहे. जाणती लोक चहुराष्ट्रीय, आणि चारी देश बाजूंची लोक, चारी दिशेची लोक हे जाणतात, आणि म्हणून समस्त जाती यात्रेसी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये
महत्त्वाचं आहे इकडे की हे निरूपण करताना माझे शब्द कदाचित चुकीचे जातील, वाकडे जातील, पण तरीसुद्धा अर्थबोध होण्यासाठी आपण एकचित्तानं नक्की काय सांगायचं आहे याच्याकडे लक्ष द्या. आणि महाराजच माझ्याकडून काही चुकीचं जाणार नाही यासाठी प्रयत्न करतील किंवा त्यांची कृपा असेलच हा विश्वास माझ्या मनी आहे. आणि तेच मी तुम्हाला सांगतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलं तर रोकड आहे, अनुभव तुम्हाला रोकडा येतो आहे. हां, असे असंख्य अनुभव माझ्या गाठीशी आहे की आम्ही तर असं काही दुर्धर काही आजार, काही व्याधी असतील, काही कामं असतील, तर आम्ही संकल्प सोडताना म्हणतो की पारायण संपायच्या आत तो अनुभव आला पाहिजे आणि ते काम झालं पाहिजे. माझ्यासमोर रोशनी बसलेली आहे, तिची जर परवानगी असेल तर मी तो अनुभव तुम्हाला सांगेल की गुरुकृपा काय आहे, गुरुचं महात्म्य काय. समोरच बसली आहे, जी रेकॉर्डिंग करते, जी तुम्हाला उद्या यूट्यूबवर जे मिळणार आहे ना ते काम ती करते. हां, तर गंमत आहे की 2008ची गोष्ट आहे. 2008 साली ना तिला उचक्या यायला लागल्या आणि बरेच औषधोपचार करून सुद्धा उचक्या काही थांबत नव्हत्या. अगदी एक एक मिनिटानं तिला उचक्या येत होत्या. आणि त्यावेळेला नंतर 2008 साली कोणीतरी त्यांना गणपतीचं व्रत दिलं की तुम्ही हे असं असं करा आणि बघा. तर ते दर मंगळवारी ते व्रत ते करायचे. आणि एका मंगळवारी असं झालं की तिला उलटी झाली आणि रक्तही निघालं तिच्या ह्याच्यातून आणि तिच्या तोंडातून प्लास्टिक निघालं. प्लास्टिक कल्पना करणार नाही की 2008 साली झालेली ही घटना आहे. त्या आधीपासून तिला त्रास होतो आहे आणि औषधोपचार करून फरक पडत नाही. हे व्रत गणपतीचं करताना तिला उलटी झाली, थोडं रक्तही निघालं, प्लास्टिक निघालं. प्लास्टिक निघाल्यानंतर तरी उचक्या चालूच राहिल्या. 2015 साली आपला महाराजांच्या आज्ञेने, कारण विशालच्या मनात नव्हतं की मठ बांधावा, असं काही कल्पना नव्हती. ज्या वेळेला श्रीपाद वल्लभांची आज्ञा झाली पिठापूरला जाताना की जागा दाखवली की इकडे इकडे स्वामींचा मठ बांध, त्यावेळेला मठ तिथे जागा हे केली, निर्माण झाली, स्थापना झाली. आणि त्याच्या 1 वर्षानंतर 2016 साली सेवेमध्ये रोशनी आली आणि तिला सारख्या उचक्या लागायच्या. मी तिला नेहमी म्हणायचो की गायक आहे, खूप सुंदर आवाज आहे, कोणी ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, कारण बरेच ओळखत नाही आहे. तर तिला मी म्हणायचो की तू फक्त एकच गाणं गाऊ शकते, मला लागली कुणाची उचकी, असं म्हणायचो तिला. तर पण ती म्हणत दादा मस्करी करतोय वगैरे, पण मला खरंच त्रास होती, इतकी वर्ष झाली. तर त्यावेळेला मी तिला म्हणालो की अगं गुरुचरित्राचा संकल्प सोडून पारायण करायला घे एका दिवसाचं, आणि असं सांग की एकच दिवस सकाळी बसायचं आहे, संध्याकाळी संपेल, पूर्ण होईल पारायण. पारायण संपायच्या आधी माझी उचकी थांबली पाहिजे. मला आजही आठवतं की आम्ही तिथे साक्षीदार आहेत. म्हणजे परत पुन्हा आम्हा साक्षी ऐशे घडले म्हणूनही विनवत असे बळे. हे जे सायनदेवांचा ज्या वंशज जो आहे सरस्वती गंगाधर, किंवा आमच्या साक्षी, मी साक्षी आहे आणि असं घडलं आहे, तर असा मी साक्षीदार आहे की असं घडलेलं आहे. 22वा अध्याय वाचत असताना जी उचकी थांबली ती आता 2026 आलेली आहे आणि तिला उचकी नाही. 2016 ते 2026 म्हणजे आता 10वं वर्ष चालू आहे. तर हा रोकडा अनुभव जो आधी सांगतायत ना, तो अगदी श्रद्धेने मनापासून जी काही फळ म्हणजे सेवा केली जाते. केवळ वाचायचं आहे म्हणून वाचायचं नाही. पटकन बऱ्याच जणांना होतं की चला अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणून वाचायचं आहे, तर असं नाही. त्याच्यामध्ये रमा, तो अनुभव घ्या. प्रत्येक शब्दामध्ये काय सांगायचं आहे ते बघा आणि तो अनुभव घ्या. तर हा अनुभव
म्हणजे हा एकच अनुभव मी सांगितला, असे असंख्य अनुभव गाठीशी आहेत, त्याचा अनुभव घ्या. हां, तर हे सगळं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की त्या ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरू, जाणीती लोक चौराष्ट्रे समस्त जाती यात्रेसी. आणि म्हणून ते जात आहेत सगळे, तेथे राहुनी आराधिती, तेथे राहतात आणि त्यांची आराधना करतात. त्वरित होय फलप्राप्ती, आणि त्यांना त्वरित फलप्राप्ती होते. पुत्र दारात धन संपत्ती, म्हणजे मुलं, पत्नी, धन आणि संपत्ती जे जे इच्छिले होय जना, त्यांनी जे जे इच्छा केलेल्या आहेत ते पूर्ण होतात, असं सरस्वती गंगाधर सांगतात. हां, लाधून या संताने नावे ठेवती नामकरणे, आणि इतकंच नाही, त्यांना मुलं बाळ होतात आणि तिथे त्यांचं नामकरण विधीसुद्धा केले जातात. संतोष रूपे होऊ येऊनी पावती चारी पुरुषार्थ, आणि चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे सुद्धा प्राप्त करतात. ऐसे असताना तो म्हणतो की एवढं महात्म्य त्या श्रीगुरूंचं आहे, आणि असं असताना ऐसे असता वर्तमाने, आणि असं असताना आत्ताच्या काळामध्ये भक्त एक नामकरणी, म्हणजे ते स्वतःच करत नामकरणी कष्ट तसे अतिगहने सदा ध्याय श्रीगुरुसी. आणि असं असताना देखील कष्टामध्ये होता, यातनांमध्ये होता, ज्याला आजच्या भाषेत कळेल असे शब्दात टेन्शनमध्ये होता. हां, असं असताना तो गहनी म्हणजे खूप टेन्शन किंवा खूप चिंतित व्यथेमध्ये असताना, आणि तरीसुद्धा तो सदा ध्याय श्रीगुरुसी. आणि असं असताना देखील तो गुरुला म्हणजे ध्यान करायचा, गुरुचं स्मरण करायचा. ऐसे मनी व्याकुळित, आणि अशा पद्धतीने व्याकुळ हो तो चिंतेने वेष्टीला बहुत, आणि चिंतेने वेष्टीला म्हणजे भरपूर चिंतेमध्ये असताना. आता निदान म्हणे आपण गुरु दर्शना जाऊ म्हणत, आणि आता आपण गुरुच्या दर्शनाला जाऊया असं तो म्हणाला. आणि अशा पद्धतीने तो गुरुदर्शनाला निघाला. निर्वाण मानसे निघाला. निर्वाण मानसे म्हणजे अगदी निश्चयाने, दृढ मनाने की आता गुरुच्या दर्शनाला आपल्याला जायला पाहिजे. अति निर्वाण अंतकरणी, आणि अति निर्वाण अंतकरणी लय लावणी गुरुचरणी. लय लावणे म्हणजे गुरुचरणावर लक्ष केंद्रित करणं ध्यानामध्ये. लय लावणी गुरुचरणी, लय म्हणजे सगळ्या वासनेचा, कामनेचा वगैरे कुठल्याही सगळं बाजूला सोडून तू जेव्हा गुरूंच्या चरणी लय होतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनन्यश्चिंतयंत माम जना परिपासने, असं जे आहे ना, तर ते अनन्य भावाने तो श्री गुरुचरण ध्यातो. आणि तो काय करतो, लय लावणे गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरो निया क्षुधातृषा. आणि सगळे लय झालेलं आहे चित्ताचा, आणि त्यामुळे म्हणजे न मन झालेलं आहे, सगळ्या चित्ताचा लय होऊन तो क्षुधातृषा म्हणजे भूक तहान विसरून फक्त निर्धार करून मानसी की. आणि फक्त निर्धार काय करतोय, निर्धार करून मानसी म्हणे पाहिन श्रीगुरुसी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय कास. आणि काही करून मी गुरु दर्शन मिळवेल, गुरुचं दर्शन घेईल, नाहीतर काय करेल, अथवा सांडीन देहासी या देहाचा त्याग करील, जड स्वरूपे काय कास. जर असं असून जड स्वरूपाने जर दर्शनच होणार नाही तर या जड देहाचा काय उपयोग. असं करून ज्याचे नामस्मरण करता. बघा, पहिली गोष्ट आहे ना, गुरु तेव्हाच भेटतात की कळकळ निर्माण झाली पाहिजे, तळमळ निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की ऐसा मनी व्याकुळत चिंतेने वेष्टीला बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. अति निर्वाण अंत्यकरणी लय लावणी गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरवनिया क्षुधा तुषार. आम्ही कसे जातो की आमचं लक्ष असतं ना की अरे 12ला ना अन्नछत्र चालू होईल आणि नंतर मग गर्दी खूप होते, आणि त्यामुळे आम्ही दर्शनाकडे विशेष लक्ष राहत नाही, आम्ही अन्नछत्राकडे लक्ष जास्त राहतं. हे होतं की नाही असं. म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या गुरुचरणाशी लय नाही आहे चित्ताचा, तुम्हाला तिथं जेवणाचं असतं, अरे पटकन जेवण आपल्याला निघायचं असतं वगैरे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना
त्या आम्हाला खरं तर आमच्या भक्तीच्या साधनेच्या आडी येतात, हे आम्हाला कधी कळत नाही. तर जेव्हा आम्ही परमेश्वराकडे जातो ना, त्यावेळेला परमेश्वराचं होऊन जा. हां, त्या वेळेला लक्षात ठेवा की निर्वाण मानसी याचा अर्थ दृढ निश्चयानं जा. की गुरुचं दर्शन झालंच पाहिजे. नाहीतर होतं काय की अरे किती आहे, भरपूर गर्दी आहे, 4 तास तरी लागतील, तर आम्ही काय करतो लगेच कळसाचं दर्शन घ्या आणि पळा लवकर. हां, म्हणजे तरी काय, तर तेवढा दृढ विश्वास नाही का, किंवा आपण तिथं कमी पडतोय हे लक्षात घ्या. तर म्हणून या पद्धतीने सरस्वती गंगाधर निघालेत. ज्यांचे स्मरण करता दैनहानी होय त्वरिता, आपण तैसे नामांकिता किंकर म्हणत असे. आणि ज्याचं स्मरण करता काय करतात, दैन्यहानी होते, दैव असेल आपले. आणि ज्याचं स्मरण करताना सुद्धा, स्मरण केल्याने सुद्धा तुमचं दैन्य जातं. कारण तो भक्त काम कल्पद्रुमा ही विशेषणं लावली आहेत, गुरुचरित्रकाराने ही विशेषणं लावली आहेत. तर असं असताना ज्याचं स्मरण करता दैन्य हानी होई त्वरिता, लगेच दैन्य हानी होते. आणि असं असताना तैसा आपण नामांकिता, तसाच मी पण आहे, पण तरीसुद्धा दैव असे आपले उणे, पण माझं नशीबच फुटकं, दैव उणे आहे. तरी का भसावे श्री गुरुचरण, परीस लावता लोहा जाणं, सुवर्ण केवी होत असे. तर सुवर्णाचा म्हणजे परीस लावला लोहाला की सुवर्ण होतं, पण आपण तिथे आपलं नशीबच फुटकं. हां, मग फुटकं जर आहे तर गुरुस्मरण करून काय. बघा इथं त्याची बुद्धी शंकित होते. एका बाजूला तो लय लावतोय आणि एका बाजूला अशी शंका तो घेतो. माझे हृदय सदा वसे, माते कष्टी साय असे. हां, तर असं असताना माझ्या हृदयामध्ये तुझं नामस्मरण सदस्य तरी मला कष्ट होतात. हां, तर असं सगळं आहे. म्हणून मग हे सगळं तू करतोय, म्हणून मग तू सगळं आता तू विनवायला लागतो. या बोलाची आहे वा, मनी धरुनी पाहावा, गुरुमूर्ती सदाशिवा, कृपाळू वा गुरुमूर्ती सर्वाभूती, अति व्याकुळ अंतकरणी, निंदा स्तुती आपली वाणी. हां, आमच्या तोंडामध्ये निंदा आणि स्तुतीने भरलेलं मन आहे. म्हणजे आम्हाला आमच्या मनासारखंच नाही झालं, किंवा आम्ही जनरली असं म्हणतो ना, कोणाची प्रगती झाली ना, कायला एवढं देवाचं करून आपल्याला काय फायदा, त्याचं बघ काय न करता एवढी प्रगती, आणि आपण देवदेव करायचं तर आमच्या मागेच लागले देव. हां, हे आम्ही बोलतोय की नाही, म्हणजे आम्ही देवावर निंदा करतो की नाही, देवाला वर दोषारोप ठेवतो, देवाची स्तुतीही करतो. तर अशी निंदास्तुती आपली वाणी आहे. हां, कष्टला भक्त नामकरणी, करता होय परियसा, राग स्वेच्छा ओवी म्हणावे, ओवीबद्ध म्हणावे, आजी पाहुणे पंढरी रावे, बंधू विघ्न राभावे, नमो ते सुंदरा शारदेसी. असं म्हणून तो आता गुरुचरित्र लिहिण्यासाठी तो कुठला आहे, तर तो स्वेच्छा ओवीबद्ध आहे. ओवी ही स्वेच्छा हा रागामध्ये असे, असं म्हणतो तो. म्हणजे जो गायनातील राग आहे तो त्या पद्धतीने तो स्वेच्छा रागाने आम्ही हे करतो, जसं मला येतं त्याप्रमाणे. आजी पाहुणे पंढरीचे रावे, बंधू विघ्नहरा भावे, नमुते शारदा सुंदरेशी, गुरुमूर्ती त्रयमूर्ती, म्हणून म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कलियुगांत ख्याती, श्री नृसिंह सरस्वती, भक्तासी सारथी कृपा सिंधू भक्ता वेद वाखाणिता, त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या. हां, त्रयमूर्तीचे गुण तूचे एक निधान, भक्ताशी रक्षण दयानिधी यती विनवितो मी श्रीपती, निर्णय भावभक्ती अंतकरणी स्थिरो बा नवे बा श्री गुरु, तू कृपा सागरू पाववेगी आता, नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी, तू माता तू पिता तूची सखा भ्राता, तूची कुळदेवता परंपरी, वंश परंपरी धरुनी निर्धारी, भजतो मी नरहरी सरस्वतीशी. सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी, म्हणून मी निरंतरी सदा कष्टे चित्ता का हो देशी,
आता कृपा सिंधू भक्ता केवी होशी. कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती जगन्नाथा दयानिधी. हां, त्रैमूर्ती तूची होशी पाळशी विश्वासी समस्त देवाशी तूची दाता. समस्त देवाशी समस्त तूची दाता होशी मागो मी कवणाशी तुझ वाचुनी आता असे कवण दाता विश्वासी पोसिता सर्वज्ञ तू. सर्वज्ञाची खुण असे हे लक्षण समस्तांदे जाणे कवण ऐसा. सर्वज्ञ म्हणून पावत वानिती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी. कवण कैशापुरी असती भूमिसी जाणी जेची तरी सर्वज्ञ तो. हे आपण इथपर्यंत मी एकत्र म्हणालो कारण असं आहे की हे त्रैमूर्तीचे गुण तूचे एक निधान भक्ताशी रक्षण दयानिधी. बघा इथे डॉक्टर सुचिताताई आहे, ती चांगली उत्कृष्ट लेखक आहे, त्याची पुस्तकं वाचा जरा प्रकाशित झालेली. तर त्याच्यामध्ये एक आपल्याकडे काव्य प्रकारामध्ये शेलकाव्य म्हणून आहे आणि या शेलकाव्याचं काव्य आलं कुठून तर मला सारखं वाटायचं की आपल्याकडे जसं सॉनेट बरोबर सुनीते हा प्रकार आला त्या पद्धतीने हा आपल्याकडे म्हणजे मला हे पहिलं लक्षात आणून दिलं ना ते अक्षताताईने. अक्षता देशपांडे आता इथे जॉईन आहे का मला माहिती नाही, तर तिने लक्षात आणून दिलं की विशाल असं आहे. आणि मी पाहिलं तर खरंच आहे. म्हणजे मला असं वाटायचं की हे पाश्चात्य काव्य प्रकार आहेत का, पण गुरुचरित्र मला एकमेव असा ग्रंथ वाचनात लक्षात आलेला की हा आहे हा. तर कसं आहे की ह्याच्यामध्ये बघा की शेवटचा जो शब्द आहे ना तो घेऊन पुढची ओळ आली पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्रैमूर्तीचे गुण तूची एक निधान भक्ताशी रक्षण दयानिधी. आणि इथं ओवी संपल्यावर दुसरी ओवी ते दयानिधी यती विनवितो मी श्रीपती निर्णय भाव भक्ती अंतकरणी. आता अंतकरणी इथे शेवटचं वाक्य आहे. त्या शेवटच्या वाक्याने पुढच्या वाक्याची सुरुवात अंतकरणी स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी. मग पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी. हे जे आहे ना तर इथे शेलकाव्य आहे. म्हणजे मला तरी मराठी साहित्यातील जे काही ग्रंथ आहेत ओवीबद्ध त्याच्यामध्ये मला आढळलेला म्हणजे माझ्या तरी लक्षात आलेला किंवा लक्षाताईने लक्षात आणून दिलेला हा एकमेव गुरुचरित्र ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये शेलकाव्याची बीजे मिळतात किंवा ते शेलकाव्याच्या ओवी मिळतात. हां, तर हा सुद्धा खरं तर ज्यांना डॉक्टरेट करायची असेल साहित्यामध्ये तर त्यांनी शेलकाव्यावर करताना शेलकाव्य हे किती जुनं असेल तर यावर म्हणजे शेलकाव्याचा उगम हा पाहताना गुरुचरित्र हा ग्रंथ संदर्भ घेऊन आपण डॉक्टरेट करू शकता. मी नाही करणार फक्त. तर तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुळदेवता परंपरी वंश परंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वतीशी. सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चित्ता काहो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी. हां, कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती जगन्नाथा दयानिधी. त्रैमूर्ती तुची होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता. समस्त देवासी तुची दाता होसी मागो मी कवणाशी तुझं वाचुनी. हे सगळं आपल्याला कळेल कारण इतकं सोप्या भाषेमध्ये आहे. तुझं वाचुनी आता असे कवण दाता तुझ्याशिवाय कोण देणार. विश्वासी पोसिता सर्वज्ञ तू. सर्वज्ञाची खुण असे हे लक्षण समस्तांते जाणे कवण ऐसा. सर्वज्ञ म्हणून वाणिती पुराणी कारण पुराणामध्ये तसे दाखले आहेत की तू सर्वज्ञ आहे. हां, सर्वज्ञ म्हणून वाणिती पुराणी माझे अंतकरणी नाही साक्षी. पण माझला काही तसा अनुभव येत नाही. हां, कवण कैशापुरी असती भूमीवरी जाणी जेची तरी सर्वज्ञ तो. बाळक तान्ये नेणे माये बाप माये कृपा केवी होय माता पित्या. हां, दिलिया वाचून म्हणजे कदाचित असं असेल की आई वडिलांची कृपा असते आणि ती बाळाला कळत नसते. हां,
बाळाला आई वडील काय करतात ते कळत नसतं. तसंच माझं पण असेल. बाळकतांनी नेणे बाप माये केवी कृपा केवी होय मात्या पित्या दिल्या वाचुनी न देवे म्हणून. व्यवहारामध्ये कोणी काही दिलं तर व्यवहार पूर्ण होतो, दिल्या वाचून काही मिळत नाही. न देवे म्हणून असेल तुझे मनी सांग मज. तुझ्या मनात सुद्धा तर तसं असेल तर सांग. समस्त महितळी तुम्हा दिले बळी. अरे अख्खं महितळ म्हणजे अगदी पाताळ सगळं महितळ हे बळीराजाला तू दिले. त्याने हो पाताळी त्याते हो पाताळी बैसविले, त्याला तुम्ही पाताळी बसवले. सुवर्णाची लंका तुवा दिली एका, तेणे पूर्वी लंका कवणा दिली. तर हे सगळं म्हणतोय. आढळ ध्रुवाशी दिले ऋषिकेशी, त्याने हो तुम्हासी काय दिले. अरे तुला काहीच कुणी दिलं नाही, तरी तू मात्र सगळ्यांना तू दिलेला आहेस. निक्षत्र करुणी विप्राते मेदिनी, देता तुम्हा कोणी काय दिले. आणि मला सांगा, परशुराम अवतारामध्ये तुम्ही निक्षत्र करून पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली, तर ब्राह्मणांनी तुम्हाला काय दिलं? काहीच नव्हतं. सृष्टीचा पोषक तू देव एक, तू ते मी मशक काय देऊ. अरे मी तुझ्यासमोर मच्छर आहे, मशक माशी आहे, मी तुला काय देऊ. तू सृष्टीला पोषण करणार आहे, तो पालन करणार आहे, मी तुला काय देऊ असं ते म्हणतात. आणि नाही तरी जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझ्या घरी नांदत असे, आणि मी तुला काय देणार. प्रत्यक्ष लक्ष्मी तुझ्या घरी नांदते, तुला मी काय देणार. याहुनी आम्हासी तू काय मागसी, सांगा ऋषिकेशू काय देऊ. काय देऊ सांगा. मातेचे ओसंगी बैसून या बाळ वेगी, आईच्या पुढ्यामध्ये मांडीवर बसून बाळ वेगी. परिमुख सुरंगी स्तनकांक्षसी, आईच्या मांडीत स्तनकांक्षसी बसतो तो दूध पिण्यासाठी. बाळापाशी माता, तेव्हा आई बाळाकडे काय मागते का. बाळापाशी माता काय मागे ताता, ऐक श्री गुरुराया काय देऊ सांग मला काय देऊ. घेऊन या देता नाम नाही दाता. आणि तू काहीतरी देऊन म्हणजे काहीतरी घेऊन तू जर देणार असेल तर तू दाता नाही. दयानिधी म्हणता बोल दिसे, आणि तुला मग दयानिधी म्हणतात तर त्या शब्दाला उणे पण आहे. तू दयानिधी नाही ठरत. मग देऊ न शकसी म्हणे मी मानसी, चौदाही भवनासी तुझी दाता. अरे तू जर म्हणत आहे की मी तुला देऊ शकत नाही, तर या 14 भवनांना देणारा सगळा तूच आहे. सेवा घेऊन या देणे हे सामान्य. म्हणजे आपण एखाद्या मजुराकडून आपण काम करून घेतलं आणि त्याला मजुरी दिली, असं एखादी सेवा काहीतरी सेवा घेऊन जर तू देणार असेल तर तुझे तर तसं नाही आहे ते. कसं सेवा घेऊन या देणे हे सामान्य. नाम नसे जाण दातृत्व असे, मग तू दातृत्वमान आहे असं नाही होणार. तळी बावी विहिरी असे भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षद असे. तर ते तळी विहिरी वगैरे जे आहेत त्या पृथ्वीवर आहेत, आणि मेघातून अंबरी म्हणजे आकाशातून पाऊस पडतो, त्या मेघाची ही जी सेवा आहे. न करता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करे. आणि असं असताना त्या नदी बावी वगैरे या सगळ्यांना तो भरून टाकतो. सेवा अपेक्षिता बोल असे दाता. आणि सेवा जर करून तू देणार असेल तर तू दाता कसा. दयानिधी म्हणता केवी साजे, मग तुला देवी दयानिधी म्हणणं हे योग्य होणार नाही. नेणे सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशी वंशी तुझे दास. अरे मी सेवा कशी करायची हे जाणत नाही, कसं स्थिर मन करायचं हे जाणत नाही. माझ्या वंशामध्ये तुझे वंशवंशामध्ये तुझे म्हणजे पिढ्याने पिढ्या तुझी सेवा आमच्या घरामध्ये झाली आहे, दास झालेले आहेत. माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासे, माझ्या पूर्वजांनी तुमची सेवा केली. संग्रह बहु असी तुझे चरणी, आणि त्या सेवेचा संग्रह क्या तुझ्या चरणाशी आहे. बापाच्या सेवेशी पाळशी पुत्रासी, माझ्या वडिलांनी सेवा केली ना म्हणून तो आम्हाला सांभाळ. म्हणजे आताच एक उदाहरण सहज आठवलं म्हणून, की सरकारी नोकरीमध्ये वडिलांनी सेवा केली म्हणून अनुकंपा तत्वावर मुलाला घेतलं जातं. तर त्याला ॲडजस्ट केलं जातं ना कुठेतरी. तर तसा प्रकार झाला. बापाची सेवेशी पाळती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे. आणि माझ्या पूर्वजांनी तुमची सेवा केली आहे, माझ्याकडे एवढी नाही झाली तरी.
पण तरीसुद्धा तो आमचा प्रतिपाळ करावा, सांभाळ करावा. माझे पूर्वज धन तुम्हासे द्यावे ऋण, का बा नाही करुणा कृपा सिंधू. तू देणं लागतोस असं कृपा सिंधू. आमचे आम्ही घेता, अरे हे आमचंच आहे, आम्ही घेता. का बा नाही चित्ता, मागेन मी सत्ता घेईन. आता मी हट्ट करणार आहे, माझा अधिकार आहे, तुम्हाला द्यायचं आहे. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोनी व्यवहारी घेईन जाणं. आणि आता जर तू देणार नाही तर व्यवहारिक नियमानुसार मी जिंकेल आणि ते घेईन. दिस दसे आता कठीणता हृदयता, दास मी अंकिता सनातन. पूर्वापासून आम्ही तुझे हे आहेत दास आहोत आणि तू कठीण हृदय करतोय. आपले समान असेल कवण, तया सवे मन कठीण की जे. अरे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी असेल त्याच्याशी तू कठोरपणे वाग ना. अरे मी तर तू एकदम पामर आहे आणि माझ्याशी तू कठोर का वागतोस? तुला दया कशी येते? मशक हा शब्द वापरले त्याने, मी मशक आहे तुझ्यासमोर. तर तू मग का कठीण कठीण की जे हरे तुवा दैत्यावरी. अरे त्या दैत्य राक्षस वगैरे ह्याच्याशी तू कठोर हो, माझ्यावर का? प्रल्हाद कैवारी सेवकांशी, आणि प्रल्हादाशी जसा वागलास ना तू तसा आमच्याशी वाग. सेवका बाळकाशी करू नये ऐसी, कठीणता प्रियसी बरवेन दिसे. हां, अरे आम्ही बालक आहोत हां, म्हणजे सेवक आणि बाळकांशी करू नये असं कठोर होऊ नकोस. हां, असं तो म्हणतोय. कठीणता प्रियसी बरवे असं योग्य दिसत नाही. माझे अपराधी धरून या बुद्धी. अरे माझे अपराध जर डोक्यात आणून विचार करून अंतःकरण क्रोधी पाहसी, जरी मला रागाने जर तू पाहत असेल माझ्याकडे, किंवा तुला राग येत असेल माझ्या, बाळक मातेसी बोले निष्ठुरसे. अरे आईला कधी कधी त्याचं मुलगं बोलतं ना रागात, काय काय हां, निष्ठुरसे. अज्ञानी मायसी मारी जरी. आणि जसं कधी कधी तो लहान बाळ असताना तो तिला मारतो सुद्धा. हां, तरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैसी. आणि ती आई त्याच्यावर रागवून रुसून बसते का कायमची? हां, नाही ना. तर कोपन धरी कैसी आलुंगिनी हर्षी संभू किपा. आणि त्याला उलट जवळ घेते, मिठी मारते. हां, कवण्या अपराधेसी न घालशी आम्हासी, अहो ऋषिकेसी सांगा माझं. आणि आमचं काय चुकलं आहे की तू आम्हाला जवळ घेत नाहीस? हां, माता हो कोपसी बोले बाळकासी, जाऊनी पिती असे सांगे बाळ. अरे आई जर कोपली ना, चिडली ना, तर तो वडिलांकडे तरी जातो की आईने मला मारलं. हां, असं आहे. पण माझं कसं आहे माहिती आहे का? माता कोपे जरी एखादे अवसरी, पिता कृपी करी संबोधोनी आणि संभोग होणी. म्हणजे की आई चिडली तर वडिलांकडे वडील त्याला जवळ घेतात, असं तरी होतं. आणि आमच्यासाठी तू माता तू पिता. अरे आई पण तूच ना, बाप पण तूच, मी जाऊ कोणाकडे? तू माता तू पिता, कोपशी गुरुनाथा सांगे कवणा. कवणा आता क्षमा करी. आणि माझी ओची अशी आहे असं तर म्हणतो की तू माझ्यासाठी तूच माता तूच पिता आहे. त्यामुळे तू चिडला माता म्हणून जरी, तरी पिता तूच आहे. मी सांगणार कोणाला तुझ्याशिवाय? हां, क्षमा करी म्हणून क्षमा करी. तू जी स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तुझा भलदेसा प्रतिपाळावा. आमचा सांभाळ कर. अनाथ रक्षक म्हणती तुझं लोक. अरे तू अनाथांचा रक्षक आहेस आणि म्हणती तुझं लोक. मी तुझा बाळक प्रतिपाळावे. अरे मी तुझं बाळ आहे, माझं सांभाळ कर. कृपाळू हो म्हणून वानसी पुराणी, माझे बोल कानी न घालीसीच. आणि तू माझ्याकडे लक्ष दे, माझं शब्द का नाही ऐकत? नायकसी गुरु राणा, माझे करुणा वचना, काय दुश्चितपणा तुझा असे. अरे काय हा म्हणे, हां, दुश्चितपणा का तुझा असा? माझे करुणा वचन न ऐकिती तुझे कान, ऐकून पाषाण विकृत असे. अरे पाषाणाला पाझर फुटे, पाषाण विखुरते, इकडचे तिकडे होते, ढळतील, ती जागा सोडतील. पण तुला करुणा का येत नाही? करुणा करी ऐसे वानिती तुझं पिसे, अजून तरी कैसे कृपा नाही. आणि अजूनही तुला कृपा का येत नाही? ऐसे नामांकित विनिविता त्वरित. आणि असं म्हणताना ते कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. आणि तिथे ते श्री गुरु आले वेगी. वत्सा लागी धेनू, जसं वासराला पाहिल्यानंतर गाय जशी धावत येते, तसं कसं वत्सा लागी धेनू, जैसी जे धावून तैसे श्री गुरु आपण आले जवळी.
आणि तसे श्री गुरु जवळ आले. येताची गुरु मुनी वंदी नाम करणे, आणि आल्यानंतर वंदन केलेलं आहे. मस्तक ठेवून चरण युग्मी, म्हणजे दोन पायानं, युग्मी म्हणजे जोड, हां, किंवा जुळे जोड असा शब्दाने, तर दोन्ही पायांवर मस्तक ठेवलं. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाश्रू जळी आंध्रिक्षाळी. हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त, पूजा उपचारित षोडश विधी. हां, आनंद भरित झाला नामांकित, हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीची, असं म्हणून इथं अध्याय त्यांनी संपवलेला आहे. मुळामध्ये हा अध्याय आपल्याला सांगतोय की तळमळ असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे गुरु भेटीची. आध्यात्मिक प्रगतीत तर गुरु तुम्हाला प्राप्त होणार आहे. हां, व्यवहारामध्ये तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी तुमची जिद्द हवी, तुम्हाला ते कष्ट भोगावे, कारण तो कष्ट तो आहे. म्हणजे तो ताण भूक विसरून तो गुरु भेटीला जातोय. व्यवहारामध्ये हे लक्षात घ्या, तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत, तुम्हाला पुढं जायचं आहे, तुम्हाला उत्तम संपत्ती मिळवायची आहे, धन धान्य समृद्धी, एकाचे 2 बंगले 10 बंगले काही करायचं असेल तर त्याला कष्टाला पर्याय नाही. तुमच्या जिद्द असायला हवी, ती पूर्णत्वात नेण्याची तयारी हवी, आणि हे करताना प्रामाणिक प्रयत्न हवे. हां, हे या पहिल्या अध्यायातून करत आहे. यांना गुरुचं दर्शन घ्यायचं होतं आणि गुरु आलेले आहेत. हां, हाच अर्थ व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला जे जे मिळवायचं आहे ते आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कष्टाला ऑप्शन नाही आहे, पर्याय नाही आहे. तुमच्या मेहनतीला पर्याय नाही आहे. श्री गुरुला ध्यात होते, पूर्वज त्याच्या सगळे ध्यात होते, तर जागेत बसून सुद्धा त्यांनी ते केलं असतं. पण तसं नाही आहे. तर तो कष्ट म्हणजे तो गुरुदर्शनाला निघालेला आहे. आणि हे करताना त्याने जे जे काही कष्ट भोगले त्याचे उल्लेख आले, म्हणजे की भूक ताण विसरलं आहे, चरणावर लय लावलेलं आहे. पहा बरं, मला जर डॉक्टर व्हायचं असेल तर मला स्वप्न डॉक्टरची पडली पाहिजे की मी डॉक्टर झालेलो आहे. एवढं आमचं मन तयार होतं का हो? आम्ही त्या आमच्या ज्या ध्येय आहे गाठायचं आहे तिथे आम्ही आमचा लय लावतो का चित्त असा? नाही लावत. आणि मग आम्ही कसे होणार? तर हे लक्षात घ्या, जे जे साध्य करायचं आहे त्यासाठी आवश्यक असलेले गुण आहेत ते आपल्याला इथून आपल्याला कळतात की गुरुचं दर्शन त्यामुळे झालं. आणि गुरुचं मार्गदर्शन कसं मिळालं? तर त्याचं कारण आहे की तळमळ निर्माण झालेली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. जे तुम्हाला साध्य करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करून ते आपल्याला करायचं आहे. आणि हे लक्षात घ्यायचं. आणि हे सरस्वती गंगाधर हे लिहिताना हे सांगतोय की नामधारक म्हणून मी हे सगळं करत, म्हणजे गुरुचं दर्शन झालं, गुरुच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं, हां, आणि सद्गदित होऊन अश्रू आले त्याच्या डोळ्यामध्ये. तर हा सगळा भाव झालेला आहे. आणि इथला गुह्य तत्व आहे की प्रामाणिक प्रयत्न तुमच्या साध्य जे आहे ते निश्चित करा. तुम्हाला काय हवं आहे ते मिळवा. ते मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. हां, आणि हे का तो थकल्यानंतर पुढच्या अध्यायात येतो, तो झोपतोय वगैरे आणि श्रीगुरु स्वप्नात येतात आणि प्रत्येक म्हणजे त्यांना दर्शन होतं आणि नंतर ते जसं दर्शन झालं तसं सिद्धाची भेट होते. तर तुम्हाला जे साध्य करायचे त्यासाठी प्रयत्न करा. हे पहिला अध्याय आपल्याला हे सांगतोय आणि हे लक्षात ठेवा. आणि ज्याला असं वाटतं की तूप खाल्लं की रूप येतं, तर असं अध्यात्मात बिलकुल नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो की सगळे स्वामी म्हणजे वाचू नका असं म्हणत नाही, पण गुरुलीलामृतचा जो 53 अध्यायाचा बांबोरीकरांनी लिहिलेला महाराजांचा ग्रंथ आहे स्वामी समर्थांचा, ते वाचणारे खूप कमी लोक आहेत. पण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचणारी लोक भरपूर आहे. त्यामध्ये का पटकन झालं पाहिजे, पटकन आलं पाहिजे. पण गंमत अशी आहे की अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाही आहे बिलकुल. पटकन झालं पाहिजे म्हणून नाही. आणि बऱ्याचदा मला ती पोथी भावत, म्हणजे ती करा, मी नाकारत नाही, पण मला मनाला काय भावत नाही का? कारण असं आहे, कथा येते आणि संपून जाते. काय करायचं? घटना घडली एवढ्याच नोंदी आहेत त्या, पण त्याच्यातून काय आपल्याला घेता येईल हे महत्त्वाचं आहे. बोध पाहिजे आपल्याकडे
आणि म्हणून गुरुचरित्र वाचताना आपण केवळ कथा नाही वाचायची, आपल्याला त्यातून काय सांगायचं आहे महाराजांना, म्हणजे महाराजांचं चरित्रातून आपण काय शिकू शकतो, काय आपण घेऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे. खरं तर खरे सत्पुरुष असतात ना, ते तुम्हाला काहीच सांगत नाही. त्यांचं असणं हेच तुम्हाला बरंच काही सांगून जातात. फक्त तुमचा विवेक जागृत असायला पाहिजे. काही संतांनी ग्रंथ लिहिले, काही पण बऱ्याच जणांनी, पण काही संत असे झाले त्यांनी काहीच लिहिलं नाही. पण ते त्यांचं राहणं, त्यांचं वागणं आणि हे आपल्याला काहीतरी बोध देतात. याचा अर्थ आहे की मी गजानन महाराजांची भक्ती करते म्हणून मी उघडं नागडं राहणार का, असं नाही. मी बाह्य स्वरूपावर बोलत नाही, परत नाहीतर हे करते, पण ते उन्मनी अवस्थेमध्ये राहणं वगैरे, हे मी जर त्यांचा मार्ग हात धरलेला आहे तर त्या अवस्थेला मी कसा पोहोचे, परब्रह्म तत्वामध्ये मी कसा विलीन होईल, मला ते परब्रह्म तत्व कसं जाणून घेता येईल, हे आम्हाला कसं कळेल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ती आहे म्हणजे गंमत अशी आहे की साई चरित्रामध्ये एक सुंदर प्रश्न आला. साई कथा सगळ्यांना माहिती आहे साईबाबांच्या, पण चरित्रातून काय शिकणार. तर एक घटना अशी आहे की साईबाबा सगळ्यांना विभूती देत आहेत, सगळ्यांना विभूती वगैरे द्यायची. कोणी आला की विभूती द्या, साई चरित्रामध्ये उल्लेख आहे. तर त्याला एका भक्ताने असं विचारलं आहे की भक्त म्हणतं की बाबा तुम्ही सगळ्यांना विभूती का देतात. हां, तर मग तो मला वाटतं 30वा का 33वा, आता मला आठवणार नाही तो अध्याय, बारकाईने पहा तुम्ही. त्याच्यामध्ये थांबा ओळी चुकत नसतील तर मी तुम्हाला सांगतो. विभूती दानी मनोगत बाया बाबा काय सुचवित, बाबा काय सुचवत आहेत त्याच्यामध्ये. हां, तर ते म्हणतात की हे सगळं विश्व नश्वर आहे आणि सगळ्यांची राख होणार आहे. तुमची आमची हीच स्थिती. बाबा म्हणतात की तुझं आणि माझी ही स्थिती आहे, माझीही राख होणार आहे, तुझीही राख होणार आहे. तुला त्याची जाणीव व्हावी आणि मला ती अखंडित जाणीव राहावी, यासाठी तदर्थ विभूती देत असे. बघा, विभूती देण्यामागे त्यांनी प्रश्न विचारला आणि बाबांनी त्याचं तत्व सांगितलं. जर ते त्यांनी विचारलं नसतं तर बाबाही कशाला मी विभूती देतोय हे नाही. आम्हाला असं वाटलं की बाबांना चमत्कार करायचे म्हणून विभूती दिली का, ते त्यांचं सामर्थ्य आहे, ते होणारच आहे. म्हणजे सूर्य आहे ना, तर सूर्य आहे तर प्रकाश पडणारच आहे, ती उष्णता ताप लागणार आहे. उन्हामध्ये भिजलेले कपडे घातले ते सुकणार आहेत, पण सूर्य काही तुमचे कपडे सुकवण्यासाठी नसतो. लक्षात घ्या, बाबा काही विभूती देण्यासाठी की विभूती वाटतात म्हणून घेण्यासाठी नाही आहेत. बाबांच्या शिकवणीतून तुम्हाला काय शिकायचं आहे कळते. लक्षात, सूर्य आहे ना, सूर्याच्या खाली तुम्ही अग्निही निर्माण करू शकता आणि कपडे पण सुकत घालू शकता, पण सूर्य कपडे सुकवण्यासाठी नाही की तुम्ही अग्नी निर्माण करण्यासाठी पण नाही आहे. सूर्य हा असा आहे की ज्याच्यामध्ये अख्खं विश्व ज्याच्यामुळे जिवंत राहिलं आहे. या सगळ्या सृष्टीला चेतना देणारा तो आहे आणि त्याच्याकडे पहा आणि त्याच्याकडून धडा घ्या. तर म्हणजे एक उदाहरण तुम्हाला स्फुरलं म्हणून मी तुम्हाला दिलं. तर तसंच आहे साई चरित्र असं, कुठल्याही संतांचं चरित्र वाचताना तुम्ही फक्त लीला नका वाचू, नक्की काय त्यांना सांगायचं आहे, त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय घेता येईल हे लक्षात आहे घ्यावं. नाहीतर संत आणि गंमत अशी आहे, लक्षात घ्या, सर्व संतांची चरित्र मी नेहमी म्हणतो ही एकांगी आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, नामदेव महाराजांनी सगळं ते लिहिलेलं आहे. पहिलं चरित्र जर आहे तर नामदेव महाराजांनी नामदेव गाथेमध्ये आहे. तर हे सगळं जरी असलं तरी हे बाह्य चमत्कार आहेत. आणि कुठल्याही साधकाचा, संताचा जसा बाहेरचा एक जीवनाचा प्रवास आहे ना, जो सगळ्यांना दिसतो की ते अरे कपडे घातले, त्यांना खायला मिळालं नाही, त्यांना हे नाही, त्यांना वाळीत टाकलं, हे सगळं बाह्य आहे. पण प्रत्येक संताचा आणि साधकाचा एक आतला प्रवास असतो जो साधनेचा असतो. त्याला आलेली अनुभूती असते, त्याला मिळणाऱ्या सूचना असतात,
त्याला मिळणारं मार्गदर्शन असतं आणि त्या एक आतलं जीवन त्याचं असतं ना, ते बऱ्याचदा म्हणजे काय, बऱ्याचदा नाही, खूपदा असं होतं, खूपदा म्हणजे 100% म्हणत तरी चालेल, ते कधीही लोकांपर्यंत येत नाही. कारण चरित्र लिहिणाऱ्या माणसाला त्याचं फक्त बाह्य चरित्र दिसतं. गजानन महाराजांचं चरित्र तुम्हाला बाह्य दिसेल, पण ते अंतरंगामध्ये कुठल्या स्थितीला होते ते जाणणारा एखादाच भक्त निर्माण झाला आहे ना. तर हे लक्षात घ्या, प्रत्येक चरित्रामधून आपल्याला काय घेता येईल हा विवेक जागृत ठेवून आपल्याला घेता आलं तर निश्चित आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती होईल आणि आपल्याला चांगलं काहीतरी शिकता येईल. हां, नाहीतर मग आपण काय म्हणतो की सगळे श्रम वाया गेले असं होईल. तर त्यामुळे तसं जात नाही अध्यात्मामध्ये, त्या प्रत्येक लेवलचं काहीतरी पुण्य आपल्या गाठीशी असतं. पण आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची शिकवण काय असेल, त्याच्यातून काय मिळते याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला खूप वेगळ्या अर्थानं मार्गदर्शन ग्रंथातून मिळतं. म्हणजे म्हणून ग्रंथ हे गुरु आहेत. हां, त्यामुळे आजचा इथे अध्याय संपवतो, पूर्ण करतो आणि उद्या आपण भेटूया. उद्या रेकीचा कोर्स आहे पालघरला, मला जायचं आहे, 2 ठिकाणी बसायला पण जायचं आहे. तर कसं होईल त्या पद्धतीने आपण भेटूया. आणि अजून या संदर्भामध्ये कुणाला काही शंका असतील तर ते बोलू शकता. आपण 5 मिनटं देऊ, कारण मी असा विचार केला की अर्धा घेऊया, पण मग विचार केला की अध्याय अर्धा केला ना की बऱ्याचदा डोक्यातून निघेल ऐकणाऱ्याच्या सुद्धा आणि ती लिंक तुटेल. ते हे नाही, आपल्याला तत्वबोध हा पूर्ण गेला पाहिजे. तुम्ही असं एक करू शकता, आज ऐकलं तुम्हाला जे आठवतं, जे की जे कळलं विशालला, जे कळलं त्याच्या व्यतिरिक्त पण कोणाला तरी सांगताना कळू शकतं. काही उदाहरणं वेगळी तुम्हाला आठवू शकतात, ती सगळी लिहून काढा, कारण ती तुमची वय आहे, तो तुमचा अभ्यास आहे, त्याच्यातून तुम्ही पुढे जाणार असं लिहायला लागा. हां, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 5 मिनटं देतोय, कोणाला काही बोलायचं तर बोलू शकता.